नमस्कार, मी सरिता आपली सर्वांची रुचिरा डेलिशियस फूडमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी पालकापासून आहे। त्यासाठी वाटीभर पालक घेतलेला आहे। या वाटीभर पालकापासून कुरकुरीत असा पदार्थ अर्थात स्नॅक्स तयार करणार आहोत। तयार केलेला स्नॅक्स हवाबंद डब्यात ठेवल्यास 2 ते 3 महिने आपण तो खाऊ शकतो। पालक मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। त्यात थोडा कढीपत्ता देखील घालत आहे। कढीपत्त्यामुळे स्नॅक्सला स्वाद चांगला येतो। 5-6 हिरव्या मिरच्या, 2 चमचे पाणी घालून घ्यायचं। मिक्सरवर याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया। पालकाची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती या बाउलमध्ये घालून घेऊया। यामध्ये आता वाटीभर मैदा घालून घ्यायचा, 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा हातावर थोडासा क्रश करून घालूया। धने जिरे याची पूड 1 चमचा, छोटा 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचा कडकडीत मोहन, तेलाचं मोहन आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या भांड्यामध्ये 1 चमचा पाणी घालून घेते। भांडं स्वच्छ केलेलं पाणी देखील घालून घ्यायचं पिठामध्ये। पीठ थंड झालेलं आहे, हाताने व्यवस्थित मळून घेऊया। एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे, त्यामुळे जर मैदा लागला तर अजून आपण मैदा घालू शकतो। पीठ घट्ट मळण्यासाठी थोडासा मैदा घालून घेऊया। मीठ बरोबर घातलेलं आहे, जर आवश्यक असेल तर थोडंसं मीठ घातलं तरी चालेल। घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। हे अर्धा तास चांगलं भिजण्यासाठी झाकून ठेवूयात। पीठ मळून आपल्याला अर्धा तास झालेला आहे। पालक असल्यामुळे जास्त ठेवलं तर त्याला पाणी सुटेल। जर खूप पातळ झालं असं वाटलं तर त्यात थोडासा मैदा घातला तरी चालेल। या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। त्यातील एक गोळा घ्यायचा आहे। पोलपाटावर ह्याची चपाती लाटून घ्यायची। गोल गरगरीतच आली पाहिजे अशी काही नाही आहे, चौकोन लाटली तरी चालेल। पीठ न लावताच लाटून घ्यायचं, कारण आपण पीठ हे घट्ट मळलेलं आहे। जर पोलपाटाला चिकटतंय असं वाटत असेल तर तूप किंवा तेल लावून घ्यायचं। असं चौकोन आकार लाटलेला आहे। अशी एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची। ही लाटलेली चपाती मी या ताटामध्ये ठेवून घेते। जशी पहिली चपाती लाटून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दुसरी चपाती देखील लाटून घ्यायची। दुसरी देखील चपाती लाटून झालेली आहे। आता एका बाउलमध्ये 2 चमचा तूप घेऊया। यात 2 चमचा मैदा घालून घ्यायचा। मैदा व तुपाची एकदम चांगली पेस्ट तयार करायची। तूप मैदा फेटून क्रीम सारखी चांगली पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट या चपातीवर आपण पसरून घ्यायची आहे। हाताने पसरून घेऊ। खूप जाड थर द्यायचा नाहीये, एकदम पातळ असा थर द्यायचा आहे। त्यावर आता ही सुरुवातीला तयार केलेली चपाती ठेवायची। आकार छोटा मोठा झाला असेल तर थोडीशी ओढून चपाती एकसारखी आकाराची करायची आहे। यावर देखील ही पेस्ट लावून घ्यायची। याला आता फोल्ड करून घ्यायचं आहे। आत हवा साठू द्यायची नाहीये, एकदम टाईट असा रोल करायचा आहे। साइडला असं चांगलं प्रेस करून घेऊ। याचे सुरीनी किंवा पिझ्झा कटरनी 1-1 इंचावर काप करून घ्यायचे। असे छोटे छोटे काप करून घ्यायचे। त्यातील एक काप घ्यायचा, असा प्रेस करायचा, अलगद लाटून घ्यायचा, गोल आकार देऊन घ्यायचा। लाटल्यावर देखील लेयर दिसतात। या ताटामध्ये ठेवून घेतला। केलेले काप गोल आकारामध्ये अलगद लाटून घ्यायचे। पहा, गोल आकारामध्ये लाटून झालेले आहेत। परत एक गोळा घेतला, त्याची चौकोनी चपाती लाटून घ्यायची। पातळ चौकोन चपाती लाटून घेतलेली आहे। त्यावर हा तयार केलेला साठा, मैदा आणि तूप घालून जे आपण मिक्स केलंय त्याला साठा देखील म्हणतात, तो लावून घ्यायचा। जसं आधी आपण पातळ लेयर लावून घेतली होती त्याचप्रमाणे पातळ लेयर लावून घ्यायची। आता याला आपण चौकोन आकार देणार आहे, त्यासाठी हे चौकोनामध्येच फोल्ड करून घ्यायचं। परत त्याला साठा लावून घेऊया। आता मध्यभागी फोल्ड करू।
त्याला चौकोन आकार आलेला आहे। आता हे उलटं करून परत ह्याला लाटून घ्यायचं। खूप पातळ नाही, थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं। परत ह्याला साठा लावून घेऊ। आता ह्याला याची घडी घालून घ्यायची। साठा लावून घ्यायचा, परत याची घडी घालून घ्यायची, परत साठा लावून घ्यायचा। परत घडी करून घ्यायची। आता थोडंसं पातळ लाटून घ्यायचं, खूप जाड ठेवायचं नाही किंवा खूप पातळही करायचं नाहीये। खूप आडवं दोन्ही बाजूंनी थोडं थोडंसं लाटून घ्यायचं। आता 1-1 इंचावर हे कट करून घेऊया। कट केलेले ह्या ताटामध्ये काढून घेऊया। गोल आणि चौकोन अशा आपण आकार देऊन घेतलेले आहे। तेल गरम झालंय का पाहण्यासाठी थोडा पिठाचा गोळा घालूया। थोडं थोडं करून वर येत आहे। तेल आपलं फक्त गरम झालेलं आहे, कडकडीत झालेलं नाहीये। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। तयार केलेले हे गोल खाली घालून घ्यायचे। कढईत जेवढे मावतील तेवढेच घालून घ्यायचे। लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। घातल्या लगेच त्याला झारा लावायचा नाहीये। तळून थोडंसं वर आल्यानंतर त्याची बाजू पलटून घ्यायची आहे। लालसर रंगावर आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। लालसर रंगावर तळून झालेले आहेत, हे काढून घेऊया। हे देखील तळून घेऊया। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। चौकोन आकाराची खारी तळून घेऊया। या देखील खारी अगदी लो फ्लेमवरच तळायचे। पहा, एकदम कुरकुरीत असे पालकाची खारी झालेली आहे। अजिबात तेल नाही आहे। चौकोन केलेले ते देखील एकदम खुसखुशीत झालेले आहेत। अशा ह्या खुसखुशीत खारी आपण इव्हनिंग स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकतो, प्रवासाला देखील घेऊन जाऊ शकतो। ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा। जर तुम्ही माझे चॅनल प्रथमच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। नवीन रेसिपी लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। कायम स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।